वेलकम स्टुडंट्स, फाउंडेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम टू ऑल. आत्तापर्यंत आपण जे घेतलेलं आहे त्यामध्ये आहे इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स, डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम्स, त्याचे फॉर्म्युले हे सर्वांना यायला लागले. सर्वांचे जे होमवर्क्स येत आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी प्रॉब्लेम सॉल्व करत आहे, लेक्चरही व्यवस्थित बघत आहे. पण अजूनही असे काही विद्यार्थी आहेत जे ॲक्च्युअल लेक्चर बघत नाही. त्यानंतर काही मी मागच्या याच्यामध्ये जो तुम्हाला टेबल बनवून दिलेला होता तो टेबलसुद्धा काही विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी तो टेबल जो राहिला आहे तो पाठवायचा बाकी. ठीक आहे. सो आता या लास्ट लेक्चरमध्ये काही आपण जे पॉईंट्स बघणार आहोत, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. काही सम इम्पॉर्टंट ग्राफ आपण बघणार आहोत. त्यानंतर अल्जेब्राचे पॉईंट घेणार आहोत. तो आता इम्पॉर्टंट ग्राफला सुरुवात करूया. त्यानंतर हे फाउंडेशनचं लेक्चर अल्जेब्रा संपून आपण क्लिअर करणार आहोत आणि सोमवारपासून आपण स्केलर आणि व्हेक्टरला सुरुवात करणार आहोत. ओके. सो विदाउट वेस्टिंग इन टाईम लेट्स बिगिन. सो आता जो पॉईंट आहे तो आहे सम इम्पॉर्टंट ग्राफ. आता ग्राफचे जे नेचर्स असतात जनरली ग्राफिकल टर्म्स हे कशासाठी असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना जनरली क्वेश्चन पडतो की ग्राफ ॲक्च्युअली सांगतो काय. तर जसं असं म्हणता की ग्राफ जनरली काय रिप्रेझेंट करतो असतो. जसं की आत्ता आपण कोरोना म्हणतो, कोरोना ॲक्च्युअली वाढलेला किती आहे हे कशावरून समजतं आपल्याला, त्याचा ग्राफ कशा पद्धतीचा आहे. म्हणजे ग्राफ इन्क्रीजिंग असेल तर आपण काय म्हणतो, ग्राफ हा वाढतोय म्हणजे कोरोनाचे पेशंट्स वाढत आहे. मग ग्राफ सांगतो काय, ॲक्च्युअल जी सिच्युएशन्स आहे ती सिच्युएशन पेपरवरती कशा पद्धतीनं असणार आहे, त्याचं जे नेचर असेल ते नेचर कशा पद्धतीनं असणार आहे हेच तर रिप्रेझेंट करत असतो ग्राफ. ओके. सो आता जो आपल्याला फर्स्ट टाईप्स ऑफ ग्राफ आहे, फर्स्ट टाईप म्हणजे नेचर ऑफ ग्राफ इज, फर्स्ट नेचर ऑफ ग्राफ असेल स्ट्रेट लाईन. फर्स्ट नेचर ऑफ ग्राफ कसं पद्धतीचं आहे, स्ट्रेट लाईन पहिलं नेचर. अँड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन असतं y इज इक्वल टू mx प्लस सी. हे ॲक्च्युअली इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आहे. सिम्पल आहे बघा, y इज इक्वल टू mx प्लस सी. मग आता यामध्ये मी काही टाईप्स घेत चालतो. त्या टाईप्समध्ये आहे फर्स्ट टाईप, इफ y इज इक्वल टू mx प्लस सी अँड c इज पॉझिटिव्ह. सी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ग्राफ असेल या पद्धतीचा, हा जो ग्राफ असणार आहे तो समजून घ्या. दिस इज पॉझिटिव्ह एक्स, दिस इज पॉझिटिव्ह वाय, दिस इज निगेटिव्ह एक्स अँड दिस इज निगेटिव्ह वाय. आता हा जो पॉईंट सी आहे ना, तो पॉईंट सी म्हणजे वाय ॲक्सिसवरती त्याची लोकेशन आहे ती आहे 0 आणि सी. आणि ग्राफ हा स्ट्रेट लाईन आहे म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ या पॉईंट सी मधून पास होणार आहे. ग्राफ कडून पास झालेला आहे पॉईंट सी मधून. And this is actual angle theta, and we say that theta it will be less than 90 degree. What is m? M is the slope and slope of m is tan theta. Okay, and this slope is positive. Slope is positive. We simply say that slope is positive. Okay, आता हा स्लोप फाइंड कसा केला जातो बघा. हा ॲक्च्युअल स्ट्रेट लाईन ग्राफ आहे आणि ह्या स्ट्रेट लाईन ग्राफवरती समजा मी 2 पॉईंट घेतले, दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉईंट बी. ठीक आहे, मी हे 2 पॉईंट घेतले. मग आता ह्या 2 पॉईंटमधील हा जो पॉईंट असेल हा असणार आहे पॉझिटिव्ह x1ला, हा पॉईंट असेल पॉझिटिव्ह y1ला. त्यानंतर बी हा पॉईंट असणार आहे पॉझिटिव्ह x2ला आणि बी हा पॉईंट या ठिकाणी असेल पॉझिटिव्ह y2ला. ॲक्च्युअली हा त्या ग्राफचा स्लोप झाला. हा स्लोप कसा लिहिणार, m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 या पद्धतीने हा स्लोप लिहायचा असतो. क्लिअर होतंय सर्वांना बघा. व्यवस्थित समजून घ्या. सिंपल मी काय सांगितलं, एकच इक्वेशन सांगितलं. इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx प्लस सी आणि mx प्लस सी म्हणजे सी हा काय सांगितला मी, पॉझिटिव्ह सांगितला. सी पॉझिटिव्ह सांगितला म्हणजे पॉईंट जो असेल त्याची लोकेशन अलॉंग वाय ॲक्सिसला किती आहे, 0, सी. माझा तुमचा ग्राफ कडून जाणार आहे त्या पॉईंट सी मधून. हा ॲक्च्युअली स्ट्रेट लाईन ही पास होणार या पद्धतीने. ही स्ट्रेट लाईन त्या पॉईंट सी मधून पास झाली. ठीक आहे. मग याचा स्लोप कुठं आला, पॉझिटिव्ह डायरेक्शनला. मग याचा स्लोप कुठं असेल, पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह किती होणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा स्लोप काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह. दिस इज ऑल्सो रिटर्न ॲज टॅन थीटा. क्लिअर होतं आहे सर्वांना नक्की. ओके. अँड दिस थीटा इट विल बी लेस दॅन 90 डिग्री. नेक्स्ट इज सेकंड, इफ y is equal to mx, just y is equal to mx. That means here is
सी इज इक्वल टू 0. सी किती असेल 0 असेल म्हणजे ॲक्च्युअल जी स्ट्रेट लाईन असणार आहे ती स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून पास झालेली असेल. स्ट्रेट लाईनकडून गेलेली आहे ओरिजिनमधून. थिटा किती असेल परत एकदा लेस दॅन 90 डिग्री. इथं पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय. या ठिकाणी जो स्लोप असेल स्लोपचा फॉर्म्युला तोच इज इक्वल टू टॅन थिटा. यम किती असेल पॉझिटिव्ह असेल. ओके इझी आहे खूप इझी. चलो नेक्स्ट थर्ड वन. if y is equal to mx minus c, then we simply say that and c is equal to negative. c काय आहे रे निगेटिव्ह आहे. जसं इथं c ची लोकेशन काय होती 0,c होती अलॉंग y ॲक्सिस. मग या ठिकाणी c ची लोकेशन काय असणार आहे 0,-c म्हणजे काय येऊन जाणार बघा या पद्धतीचा ग्राफ असेल हा. या ठिकाणी याच्यावरती लोकेशन असेल 0,-c आणि ग्राफ त्या पॉईंट सी मधून पास होणार आहे. परत एकदा या ठिकाणी स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. थिटा अगेन थिटा इट विल बी लेस दॅन 90 डिग्री अँड अगेन स्लोप इट विल बी पॉझिटिव्ह. तो स्लोप येऊन जातो यम टॅन थिटा एवढा. सो दिस इज द नेचर ऑफ स्ट्रेट लाईन. फर्स्ट वाय इज इक्वल टू mx प्लस सी. इफ आता हे नेचर कधी असेल या ग्राफचे सिच्युएशन्स कधी असतील ज्यावेळेस सगळ्या ठिकाणी यम काय स्लोप काय असेल पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस. आणि स्लोप निगेटिव्ह असेल तर काय असणार आहे बघा इथं घेतो मी. इफ यम दॅट इज स्लोप इज निगेटिव्ह देन ग्राफ इट विल बी लुक लाईक दॅट. दिस इज द ॲक्च्युअल नेचर ऑफ ग्राफ. स्लोप जर निगेटिव्ह असेल तर ओके हियर इज अ स्लोप इज निगेटिव्ह. So y is equal to minus mx. We simply say that slope is negative. This is positive y. This is a positive x. Decreasing slope is decreasing. आपण असं सिम्पली म्हणतो. या प्रत्येक ठिकाणी जर मी स्लोप फाइंड केला ना या ठिकाणी सुद्धा मी स्लोप फाइंड केला या ठिकाणी सुद्धा मी स्लोप फाइंड केला तर या सगळ्या ठिकाणी आलेला जो स्लोप असेल तो स्लोप पॉझिटिव्ह असणार आहे. आणि आपण याला सिम्पली दुसरी एक गोष्ट म्हणू शकतो की हा स्लोप कसा आहे इन्क्रीजिंग आहे. आणि या ठिकाणी आपण सिंपल म्हणणार स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे एक सिंपल सिच्युएशन आपण टाकणार स्लोप कसा आहे डिक्रीजिंग आहे. क्लिअर झालं सर्वांना. सो दिस इज ऑल अबाउट दी स्ट्रेट लाईन ग्राफ. नेचर ऑफ द ग्राफ इज इन स्ट्रेट लाईन. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. क्लिअर झालं ठीक. आता जो सेकंड सेक्शन आहे तो सेकंड सेक्शन बघूया की जे नेचर आहे ग्राफचं ते नेचर असेल पॅराबोलिक इन नेचर. सो नेक्स्ट इज ग्राफ इज इन पॅराबोला. घेऊया आपण विदाउट वेस्टिंग एनी टाइम. सेकंड इज ग्राफ इज इन पॅराबोला. सो नेचर ऑफ ग्राफ इज सेकंड पॅराबोला. and here I am writing the equation of parabola. आता हे जे इक्वेशन असेल ना पॅराबोलाचं ते इक्वेशन येऊन जातं y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. बघा व्यवस्थित लिहितो मी y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. हे ॲक्च्युअली काय आहे इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग आता हे इक्वेशन ऑफ पॅराबोलाचे परत 4 पार्ट येतात बघायचे कसे ठीक. फर्स्ट घेतो मी इफ y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax ठीक आहे अँड a इज पॉझिटिव्ह. बघा व्यवस्थित समजून घ्या y स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 4ax आणि a काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचा ग्राफ जो असेल ग्राफ इज इन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ग्राफ कुठं असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला. कसं व्यवस्थित समजून घ्या. दिस इज द वाय ॲक्सिस दिस इज एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. इथं त्यांनी काय सांगितलं y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. त्यांनी एक कंडिशन दिली की जर a हा पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये असणार आहे. दिस इज द नेचर ऑफ पॅराबोलिक ग्राफ. हा तुमच्यावाला पॅराबोलिक ग्राफ असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला. वाय ॲक्सिसचा ग्राफ आहे कुठं आला पॅराबोलिक इन कर्व. दिस इज द पॅराबोलिक कर्व. ओके इझी आहे नक्की व्यवस्थित फक्त आता समजून घ्या. पुढे असेल सेकंड पॉईंट इफ y स्क्वेअर इज इक्वल टू -4ax. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे सो एकदम सिंपल वेने घेतो.
ए काय आलेलं आहे निगेटिव्ह अँड इथं म्हणणार ए इज निगेटिव्ह. सो वी सिम्पली से दॅट ग्राफ इज इन या ठिकाणी काय होतं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, या ठिकाणी काय असणार आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. सो अवर ग्राफ इट विल बी लुक लाईक दॅट. This is the positive x axis, y axis. This is negative x axis, negative x, positive y. Graph is in positive in nature, but our slope it will be goes minus 4ay. So this is the our graph parabolic. ही पॅराबोलिक कर्व आहे, ही सुद्धा पॅराबोलिक कर्व आहे. ही पॅराबोलिक कर्व कुठे आलेली आहे आता निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये. क्लिअर झालं सर्वांना. खूप म्हणजे जास्त डिफिकल्ट नाहीत. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये जर ए पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ येऊन जाणार आहे पॉझिटिव्हमध्ये, ए निगेटिव्ह असेल तर एक्झॅक्टली मिरर इमेज त्याच्यावर येऊन जाणार आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये. आय थिंक सो यू गेटिंग द आयडिया अबाउट दी पॅराबोलिक कर्व. ठीक आहे. आता जसं झालं या पद्धतीने आपण घेतलेत की वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax आला, त्याच पद्धतीने आपण घेणार आहोत इफ आवर ग्राफ इज, आता या पद्धतीने होतं ना वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. आता घेऊया एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. जर इथं मी परत एकदा घेतो हां, या ठिकाणी जर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax होता, आपला जो पूर्ण ग्राफ होता तो सगळा एक्स ॲक्सिसवरती आलेला आहे. बरोबर. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, 4ay. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 4ay. मग आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay जर असेल तर आपला ग्राफ हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये असणार आहे का नाही. तर आपला ग्राफ कुठे येऊन जाणार आहे हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसमध्ये आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिसमध्ये असणार आहे. ठीक आहे. मग घेऊया फर्स्ट पॉईंट. फर्स्ट सेकंड झाले. आता हा थर्ड पॉईंट. दिस इज ॲक्च्युअल थर्ड पॉईंट. मागचे तुम्ही नोट डाऊन करून घेतले असेल एका ठिकाणी पॉज करून. इफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay and it will be positive, graph is in positive y axis. मग आता आपला जो ग्राफ असेल तो कुठं असणार आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसमध्ये. मग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस कुठे रे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी असेल ही पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. दिस इज द पॅराबोलिक ग्राफ. हा असेल ॲक्च्युअल पॅराबोलिक ग्राफ. ओके. सोपं आहे. ग्राफ इज इन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. मग आता जसं की मागं घेतलं होतं एक्स ॲक्सिसला होता, त्याची एक्झॅक्टली मिरर इमेज इथं फॉर्म झाली. आता पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला आहे म्हणून त्याची काय होणार आहे एक्झॅक्टली मिरर इमेज डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. घ्यायचा. ओके. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलेला आहे 4ay. या ठिकाणी असणार आहे इफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, दिस इज द लास्ट पॉईंट फोर्थ वन, इफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ay, it will be negative and graph is in negative y axis. So our graph it will be look like that. This is the exactly mirror image of our graph, parabolic graph. Okay, easy आहे. आय थिंक सर्वांना हे समजलं असेल. ठीक आहे. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ओके. सो अवर नेक्स्ट नेचर ऑफ ग्राफ इज हायपरबोला. थर्ड हायपरबोला. अँड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, हे सगळे इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. या इक्वेशनवरतीच ग्राफ असतो, फक्त जनरली तुम्हाला स्लोप काढण्यासाठी विचारलं जातं. सो इक्वेशन ऑफ हायपरबोला. आता हायपरबोलिक इक्वेशन असेल एक्स रेज टू ए वाय रेज टू बी इज इक्वल टू सी. दिस इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला. आता ह्या इक्वेशन ऑफ हायपरबोला जनरली मी याला म्हणणार आहे rectangular hyperbola. This is called as a rectangular hyperbola. Rectangular hyperbola. मग आता हे रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये बघूया. याचे काही टाईप्स आहेत. तिसऱ्यामध्ये सगळे टाईप्स ऑफ हायपरबोला आपण घेतो. आणि दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आय एम गिविंग सम ट्रिक्स हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम्स. ओके. ठीक आहे. मग आता चला विदाउट वेस्टिंग इन टाईम रेक्टँग्युलर हायपरबोलाला सुरुवात करू. सो रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये मी पहिलं इक्वेशन घेतो. इफ ए इज E1, ए काय घेतलेला आहे E1, त्यानंतर बी सुद्धा काय घेतलेला आहे E1. ठीक आहे. अँड
सी आर पॉझिटिव्ह, ए आहे इवन, बी आहे इवन, सी काय आहे पॉझिटिव्ह. मग आता ह्या कंडिशनमध्ये काय होऊन जातं, तर आपल्याला जर मी हे कोऑर्डिनेट जर घेतले एक्स वाय मायनस एक्स मायनस वाय, दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इवन क्वाड्रंट आणि ऑड क्वाड्रंट माहिती असणार. फर्स्ट क्वाड्रंट ऑब्वियसली इट इज अ ऑड क्वाड्रंट, second it is a even quadrant, third again it is a odd quadrant, and fourth it is a even quadrant. So here is odd quadrant, here is even, here is also odd, and here is even. आता हे क्लिअर झालं सर्वांना नक्की. आता मी याला रफ करतो. ठीक, मी याला आता रफ केलं आणि त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे की जर ए व्हॅल्यू आणि बी व्हॅल्यू हे दोन्ही जर इवन असतील आणि सी हा जर पॉझिटिव्ह असेल, ए इवन, बी इवन आणि सी जर पॉझिटिव्ह असेल, तर आवर ग्राफ इज इन ऑल फोर क्वाड्रंट, ऑल फोर क्वाड्रंट्स. ग्राफ कुठं असणार आहे, पूर्णची पूर्ण चारही क्वाड्रंटमध्ये ग्राफ असेल. मग कसं बघूया. हा ग्राफ असेल आपल्याला एक्स, दिस इज पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स अँड निगेटिव्ह वाय. ग्राफ असणार आहे चारही क्वाड्रंटमध्ये. सो दिस इज द नेचर ऑफ रेक्टँग्युलर हायपरबोला. हा झाला रेक्टँग्युलर ग्राफ, रेक्टँग्युलर हायपरबोलिक ग्राफ. सो दिस इज द रेक्टँग्युलर हायपरबोला. हे ते नेचर असेल त्या ग्राफचं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म, एकदम सिंपल सांगितलं. ए इज इवन, बी इज इवन, सी इज पॉझिटिव्ह, ग्राफ इज इन ऑल फोर क्वाड्रंट, ऑल फोर क्वाड्रंट. ओके, ठीक. आता नेक्स्ट घेऊया सेकंड. मग आता सेकंड काय कंडिशन असेल, एकदम इझी. इफ व्हॉट, इथे घेऊ सेकंड. इफ ए इज व्हॉट ऑड, बी इज, हे दिसत असेल सर्वांना, नसेल दिसत मी थोडंसं खाली लिहितो. इफ ए इज ऑड, बी इज ऑल्सो ऑड अँड सी इज पॉझिटिव्ह, देन ग्राफ इज इन. बघा रे, समजून घ्या. एची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह, सॉरी एची व्हॅल्यू काय आहे ऑड, बी व्हॅल्यू काय आहे ऑड, सी व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह. इथं काय होतं, ए व्हॅल्यू इवन, बी व्हॅल्यू इवन, सी व्हॅल्यू पॉझिटिव्ह. ग्राफ सगळ्या क्वाड्रंटमध्ये आला. या ठिकाणी काय झालं, ए व्हॅल्यू ऑड, बी व्हॅल्यू ऑड, सी पॉझिटिव्ह. त्यावेळेस ग्राफ जेव्हा असेल, ग्राफ इज इन ऑड क्वाड्रंट. ग्राफ कुठं असणार आहे, ऑड क्वाड्रंटमध्ये. मग आता याचा ऑड क्वाड्रंट कोणचा आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता मागं जो घेतलं ना त्याच्यामध्येच आहे. दिस इज एक्स, दिस इज वाय, मायनस एक्स अँड मायनस वाय. ग्राफ कुठं असणार आहे, ऑड क्वाड्रंटमध्ये. मग ऑड क्वाड्रंट म्हणजे कुठं असेल, तर हा फर्स्ट क्वाड्रंट हा ऑड क्वाड्रंट आहे आणि थर्ड क्वाड्रंट हा ऑड क्वाड्रंट आहे. या पद्धतीचं नेचर असेल त्या ग्राफचं. ओके, दिस इज इफ ए इज ऑड, बी इज ऑड, सी इज पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल घेतो, एक्स रेज टू 1, वाय रेज टू 3, वाय रेज टू 3 इज इक्वल टू सी. मग असं जर इक्वेशन असेल तर त्याचा ग्राफचा जो नेचर असेल ते फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. जनरली हे जे प्रॉब्लेम्स असतात ना, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप उपयोगी पडत असतात. जसे हायपरबोलिकचे जे हिंट्स दिले आहेत, मी त्या हिंट्स फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला समजा असं एक इक्वेशन दिलं असेल, एक्स रेज टू 1, वाय रेज टू 3 इज इक्वल टू सी आणि काही ऑप्शन्स दिलेले असतील. आता मी त्याच्यावरती प्रॉब्लेम घेणारच आहे. ओके, मग काही ऑप्शन असतील, तुम्हाला फक्त एकदम सिम्पली चेक करायचं आहे की तुमचा ग्राफ हा कुठल्या नेचरमध्ये असेल. ठीक आहे, मग कुठल्या नेचरमध्ये, एक्स एची व्हॅल्यू किती आहे ऑड, बीची व्हॅल्यू किती आहे ऑड, सी किती आहे पॉझिटिव्ह. ग्राफ कुठं असणार आहे, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. ग्राफ इज इन ऑड. ठीक आहे, ऑड क्वाड्रंट म्हणतो मी. मग ऑड क्वाड्रंट कोणचे आहे, फर्स्ट आणि थर्ड हे ऑड क्वाड्रंट आहे. क्लिअर झालं सर्वांना. ओके, केव्हा रे, सी हा पॉझिटिव्ह असेल तर, सी निगेटिव्ह असेल तर. बघा,
सी निगेटिव्ह असेल तर, हे झालं असेल तर मी इथं लिहितो, हे झालं असेल तर मी 2 मिनटं पॉज करून कंप्लीट करू शकतो. ओके, आता सेकंड घेतो मी. इफ सी इज निगेटिव्ह, बघा व्यवस्थित, फर्स्ट सेकंड झाला, थर्डमध्ये इफ ए इज ऑड, ए किती असेल ऑड, बी सुद्धा किती असणार आहे ऑड, अँड सी इज निगेटिव्ह, सी काय आहे निगेटिव्ह. मग सी जर निगेटिव्ह असेल तर ग्राफ, अगेन सेम कंडिशन, ग्राफ इज इन कुठं असेल ऑड क्वाड्रंटमध्ये, ग्राफ कुठं असणार आहे ऑड क्वाड्रंटमध्येच, ग्राफ कुठं असेल ऑड क्वाड्रंटमध्ये. मग याला आपण कशा पद्धतीनं लिहिणार तर व्यवस्थित समजून घ्या. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. नाव परत घेतो मी. सिच्युएशन काय आहे, ए ऑड आहे, बी ऑड आहे आणि सी हा निगेटिव्ह आहे, तरीसुद्धा ग्राफ असणार आहे निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये. बट हिअर इज सी इज पॉझिटिव्ह, या ठिकाणी सी काय होता पॉझिटिव्ह, या ठिकाणी सी काय आहे निगेटिव्ह. मग याची एक्झॅक्टली मिरर इमेज, म्हणजे मिरर इमेज म्हणजे कशा पद्धतीनं असेल बघा, एक्झॅक्टली मिरर इमेज म्हणजे या पद्धतीनं, इथं असेल +y +x -x -y, तर एक्झॅक्टली मिरर इमेज म्हणजे या पद्धतीची ही मिरर इमेज असेल. आता कोणाला प्रश्न पडला असेल, मला माहिती तुमचा क्वेश्चन काय आहे, की सर म्हणताय ग्राफ हा कुठं आलेला पाहिजे ऑड क्वाड्रंटमध्ये, मग सेकंड आणि फोर्थ ऑड क्वाड्रंट आहे का, नाही, हे तर इवन क्वाड्रंट आहे, मग सरांनी इथंच का ग्राफ काढला, हे तर चुकलं. समजून घ्या, सी काय आहे निगेटिव्ह सी असल्यामुळं आपला जो ग्राफ होता ॲक्च्युअल पॉझिटिव्ह सी असताना त्याची एक्झॅक्टली मिरर इमेज आपल्याला बघायची. मग याच्यावाली मिरर इमेज कुठं असेल, ही याच्यावाली झाली मिरर इमेज. म्हणजे सी निगेटिव्ह असेल त्याला क्लॉकवाईज फिरवायचं, क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईज जर फिरवला तर हा असेल फर्स्ट क्वाड्रंट, हा असेल सेकंड क्वाड्रंट, हा असेल थर्ड क्वाड्रंट, हा असेल फोर्थ क्वाड्रंट. सी जर पॉझिटिव्ह असेल तर हा असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. सी जर निगेटिव्ह असेल तर दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. मग आला का आपला ग्राफ फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. क्लिअर होतं आहे सर्वांना. बघा मी परत एकदा रिपीट करतो, काळजी करू नका, मी आहे या ठिकाणी. त्यांनी काय सांगितलं, इफ सी इज पॉझिटिव्ह अँड इफ सी इज निगेटिव्ह. तर मी तुम्हाला काय सांगतो, सी जर पॉझिटिव्ह असेल, क्रुशियल पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. सी जर पॉझिटिव्ह असेल तर ॲक्सिसपासून एक्स ॲक्सिसपासून वरचा तुमचा पॉझिटिव्ह क्वाड्रंट अँटी क्लॉकवाईज त्याला फिरवा, प्लस ऑल आर पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ग्राफ पुढे ठेवायचा आपल्याला ऑड क्वाड्रंटमध्ये. मग ऑड क्वाड्रंट कोणचे, फर्स्ट आणि थर्ड. सी पॉझिटिव्ह असताना भेटलं. ओके, सी किती आहे निगेटिव्ह. सी जर निगेटिव्ह असेल तर तुमचा फर्स्ट क्वाड्रंट हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसपासून स्टार्ट होतो डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे पॉझिटिव्ह वाय मधला फर्स्ट क्वाड्रंट, इकडं सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. इफ सी इज निगेटिव्ह फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, इफ सी इज पॉझिटिव्ह फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. परत एकदा सांगतो, इफ सी इज पॉझिटिव्ह फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, इफ सी इज निगेटिव्ह फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. मग आला का तुमच्यावाला ग्राफ ऑड क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंट ऑड इवन, ऑड इवन, आला तुमच्यावाला ऑड क्वाड्रंट. सिंपल काय आहे, एक्झॅक्टली मिरर इमेज ऑफ दिस. ओके, क्लिअर झालं, कन्फर्म. चलायचं पुढं. ओके, व्हेरी गुड. हे तुम्ही नोट डाऊन करून कंप्लीट करू शकता. ठीक आहे. ओके, नाव थर्ड झाला. आता फोर्थ इफ. आता ज्या वेळेस निगेटिव्ह सी असेल ना, ज्या वेळेस निगेटिव्ह सी असेल, पॉझिटिव्ह सीची एक्झॅक्टली मिरर इमेज तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह सीच्या ग्राफमध्ये ड्रॉ करायची आहे. क्लिअर होईल सर्वांना. ओके, व्हेरी गुड. चला आता पुढे घेऊया. इफ ए इज ऑड अँड बी इज इवन. ए काय असेल ऑड असेल आणि बी काय असणार आहे इवन. त्यावेळेस सी काय घेतला, आता मी पॉझिटिव्ह घेतला, ग्राफ इज इन, किंवा असं म्हणूया ग्राफ. सो नेक्स्ट इज ग्राफ कुठं असणार आहे, मग ग्राफ नॉट नियर दी इवन. हे व्यवस्थित समजून घ्या, ग्राफ नॉट नियर दी इवन. मग ग्राफ नॉट नियर दी इवन
कशा पद्धतीचा? फॉर एक्झाम्पल, लगेच तुमच्या लगेच टॅकल होईल बघा. फॉर एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, फिजिक्सचं लेक्चर व्यवस्थित समजून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, इफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 2 वाय रेज टू 3, एक्स रेज टू 2 वाय रेज टू 3 इज इक्वल टू किती असेल? सी असेल. ठीक आहे. काय झालं रे? ठीक आहे, मी ए और इवन म्हणलो, और उलट पण घेऊ शकतो. और ए इज इवन अँड बी इज ऑड. इन बोथ कंडिशन सी आर पॉझिटिव्ह. दोन्ही सिच्युएशन, ए ऑड असू शकतो, काही वेळेस ए इवन असू शकतो, बी ऑड इवन असू शकतो, काही वेळेस बी हा ऑड असू शकतो, पण सी काय असेल? पॉझिटिव्ह असेल. त्या दोन्ही वेळेस ग्राफ नॉट नियर द इवन. इवन काय? इवन व्हॅल्यूज घेतो मी, इवन व्हॅल्यूज, नॉट नियर द इवन व्हॅल्यूज. ठीक आहे. मग आता फॉर एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल आहे एक्स रेज टू 2 वाय रेज टू 3 इज इक्वल टू सी. 2 काय आहे रे? व्हेरी गुड. 2 काय आहे? इवन. म्हणजे ए व्हॅल्यू काय आली? इवन. बी व्हॅल्यू काय आलेली आहे? ऑड. तुमच्यावाला सी काय आहे? पॉझिटिव्ह. सी काय असणार आहे? पॉझिटिव्ह. मग ग्राफ तुमच्याला असा असेल बघा, व्यवस्थित समजून घ्या. हा ग्राफ असेल एक्स, हा असेल वाय, आणि ग्राफ त्यांनी सांगितला आहे नॉट नियर दी इवन व्हॅल्यूज. म्हणजे ग्राफला सुरुवात करायची नाही कुठून? इवन व्हॅल्यूजपासून सुरुवात करायची नाही. इवन कुठं आहे रे? एक्स. म्हणजे ग्राफ हा इवन व्हॅल्यूपासून सुरुवात होणार नाही. म्हणजे एक्स कॉर्डिनेटमध्ये सुद्धा येणार नाही आणि निगेटिव्ह एक्स कॉर्डिनेट्समध्ये सुद्धा येणार नाही. मग ग्राफ कुठं असणार आहे? पॉझिटिव्ह वाय कॉर्डिनेट आणि पॉझिटिव्ह वाय कॉर्डिनेट. हा असेल तुमच्यावाला हायपरबोलिक, रेक्टँग्युलर हायपरबोलिक ग्राफ. बघा या पद्धतीचं रेक्टँग्युलर हायपरबोलिक ग्राफ. कसं घेतलं रे? ए इज इवन घ्या किंवा बी इज ऑड घ्या, कुठली व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. आता सुरुवातीला मी काय घेतलं? 2 इवन घेतला, म्हणजे ए काय घेतला? इवन घेतला, आणि बी काय घेतला? ऑड घेतला. ए जर इवन आहे, बी जर ऑड आहे, तर ग्राफ कुठून सुरुवात करायचं नाही आहे? इवन व्हॅल्यूपासून ग्राफ ड्रॉ करायला सुरुवात करायची नाही. म्हणजे ग्राफ हा तुमचा एक्स कॉर्डिनेट्सवरती नसेल, एक्स ॲक्सिसवरती तुमचा ग्राफ नसेल. ग्राफ कुठं आलेला आहे? वाय ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरती. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म. अजून एक एक्झाम्पल घेऊ, काळजी करू नका. सेकंड एक्झाम्पल समजून घ्या. हे जे ग्राफ्स मी तुम्हाला सांगतो हे एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की एक्झाममध्ये मी ते एक्झामचे क्वेश्चन्स पण घेतो. ते क्वेश्चन्स तुम्हाला लक्ष देतील. फॉर एक्झाम्पल 2, आता सेकंड एक्झाम्पल आहे. इफ एक्स रेज टू 3 आणि वाय रेज टू 4 अँड सी आर पॉझिटिव्ह. आणि ग्राफ काय सांगितलं त्यांनी? ग्राफ नॉट नियर दी इवन व्हॅल्यूज. मग आता इथं इवन व्हॅल्यूज कोणची आहे रे? 4. मग तुमचा ग्राफ कसा असेल बघा, व्यवस्थित समजून घ्या. दिस इज एक्स, दिस इज वाय. ग्राफ कुठं असेल रे? वायला किती आहे? 4. म्हणजे ग्राफ आता याच्यासारखं येणार आहे का? वायपासून सुरुवात होणार आहे ग्राफ? ग्राफ वायपासून नाही सुरुवात होणार. तर नॉट नियर दी इवन म्हणजे वायकडे जायचंच नाही. ग्राफला सुरुवात होणार आहे पॉझिटिव्ह एक्सपासून. या पद्धतीचा हा ग्राफ असेल. दिस इज द ॲक्च्युअल ग्राफ. ओके. हे ग्राफचं नेचर असेल. रेक्टँगल स्टार्ट करून केला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरून. बघा हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये अशा पद्धतीचा ग्राफ असेल. क्लिअर होतं सर्वांना? याचा अर्थ समजला. ग्राफ नॉट नियर दी इवन व्हॅल्यूज. परत ऐका, व्यवस्थित समजून घ्या. ग्राफ नॉट नियर दी इवन व्हॅल्यूज याचा अर्थ काय? इवन व्हॅल्यूपासून ग्राफला सुरुवात करायची नाही, अजिबातही नाही. मग एक्स इज इक्वल टू 2 होता, म्हणजे एक्सपासून अजिबात सुरुवात करायची नाही. ग्राफ कुठं असणार आहे? वायमध्ये. इट इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला बॉईज. सो इट इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला लुक लाईक दॅट. या ठिकाणी एक्स रेज टू 3 वाय रेज टू 4 म्हणजे कुठून सुरुवात करणार? वायच्या याच्यामध्ये हा ग्राफ येईन का? नाही, वायपाशी घ्यायचाच नाही. कुठून सुरुवात होणार आहे? एक्सपासून. ठीक आहे. आणि सी निगेटिव्ह असेल तर व्हेरी गुड. सी निगेटिव्ह असेल तर एक्झॅक्टली मिरर इमेज इथं घेतो मी. इफ सी इज निगेटिव्ह, इथं लगेच घेतलं बघा. सी इज निगेटिव्ह. सी निगेटिव्ह काय? ए इवन, बी ऑड. एक्सकडे जायचं का? अजिबात नाही. कुठून सुरुवात करणार? कुठून सुरुवात करणार आहे? निगेटिव्ह वायपासून. सी काय आहे? निगेटिव्ह. त्यामुळं ग्राफ कसा आला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. क्लिअर झालं? या ठिकाणी इफ सी इज निगेटिव्ह, इफ सी इज निगेटिव्ह
मग सी निगेटिव्हचं काय, याच्यावाली एक्झॅक्टली मिरर इमेज. मग या ठिकाणी निगेटिव्ह एक्स ॲक्सिसपासून या पद्धतीचा हा ग्राफ असेल. क्लिअर होत आहे सर्वांना? आय थिंक यू गेट द आयडिया. इफ A is odd, B is odd, what is the actual nature of graph? If 1 is odd, 1 is even, what is the actual nature of graph? क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म. बघा आपण आतापर्यंत सगळ्या केसेस बघितल्या. एकदा आपण इवन घेतलं, एकदा ऑड घेतलं, एकदा ऑड आणि इवन घेतलं. ओके ओके ठीक. सो दिस इज अबाउट दी हायपरबोलिक ग्राफ. Next one is we complete their positive C and negative C also. So next is equation of circle, that is a graph is in a circle nature. So next is whatever the point it will be, I didn't get that. So circle, and equation of circle is x square plus y square is equal to a. So what is a? A is the radius. A is the radius of circle. Radius of circle. आता कशा पद्धतीने असेल बघूया. So this is the our coordinate system, x y minus x minus y. This is the circle. Okay, I will try to draw a perfect circle. So you get the idea about the equation of circle. Oh, that's it. And this is the radius of circle. This is the actual radius of circle. So this is the equation of circle, x square plus y square is equal to a. Okay, that's it. Circle चा ग्राफ एवढाच, याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नाही. इझी. नेक्स्ट वन, ellipse. Our next graph is ellipse. And equation of ellipse is x square upon a square plus y square upon b square is equal to 1. This is the elliptical equation. आणि हा इलिप्सचा जो ग्राफ आहे तो जनरली केप्लरच्या प्लॅनेटरी मोशनमध्ये, ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्ही शिकलेला आहात. केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनमध्ये तुम्ही इलेप्टिकल ग्राफ जे नेचर आहे ते इलेप्टिकल नेचर शिकलेला आहात. मग इलेप्टिकल ग्राफ कसा पद्धतीचा असेल? So this is minus x, so there is 2 points. This is in elliptical nature. Plus y minus y. From this to this point distance we called as a point A, and this distance we called as point B. So point A is called as semi-major axis. If this A and this is also A, this is 2A. This one A and this one also A. This one A, this one also A. So total distance from point A to point B is a 2A. This is semi-major axis, this is semi-major axis, so 2A is simply called as a major axis. ओके, आता याच्यामध्ये आपण ॲफेहेलियन पॉईंट, पेरिहेलियन पॉईंट्स हे शिकणारच आहोत. ते ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये हा ग्राफ लागणार आहे. त्यानंतर बी, दिस बी इज कॉल्ड ॲज अ सेमी मायनर ॲक्सिस. This one A and this one also A, this one B, then this one also B. So total distance is 2B, and this 2B is called as minor axis. ठीक आहे, हे 4 पॉईंट समजले. हाफ पॉईंट, सेमी मेजर ॲक्सिस, फुल पॉईंट
major axis, half point semi minor axis, full point minor axis. You get the idea? So this is about the ellipse. Nature of graph is ellipse. Last, exponential decay. So this is the new one, I think you are having exponential decay. That is the equation of exponential decay is y is equal to e raised to minus kx. The graph, it will be say that this is exponential graph, and exponential graph, the nature of exponential graph is that this minus axis, that means graph is in negative nature. So this is the exponential graph, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा जो ग्राफ आहे ॲक्च्युअल पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसपासून सुरुवात झाला आणि हा ग्राफ जो आहे तो ग्राफ असा डिक्रीजिंग इन नेचर आहे. ओके, आणि याचा जर स्लोप घेतला तर तो येऊन जातो वाय रेज टू मायनस के एक्स. दिस इज द ॲक्च्युअल एक्सपोनेन्शियल ग्राफ. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट ऑल दी ग्राफ्स. इथं आपले सगळे ग्राफ्स आपण इथे इक्वेशन्स कवर केलेले आहेत. आता मी काही प्रॉब्लेम्स घेतो, ते प्रॉब्लेम्स बघूया आपल्याला जमतात काय. ऑप्शन दिलेले असतील, ऑप्शननुसार आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज, मी एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून देतो, एक किंवा दोन करून देतो, तुम्ही ते पुढचे सोडवायचे. फर्स्ट प्रॉब्लेम इज एक्स रेज टू 1 वाय रेज टू 4 इज इक्वल टू 3. C is a constant, okay, or we call it as a C. आणि ऑप्शनमध्ये दिले आहेत. आता ऑप्शन बघू. या ऑप्शन अशा पद्धतीचा आहे. फर्स्ट ऑप्शन इज दिस फर्स्ट ऑप्शन, एक्स वाय फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन इथं विचारलं आहे फाइंड दी करेक्ट ग्राफ. करेक्ट ग्राफ सेकंड आहे. Okay, it's the circle problem. Third आहे so here is x, here is y, this is 1 and 4. Okay, so if this is 1 and 4, and last one is so what is the option? Okay, actually आता आपण काय करत चालू, एकेकाची इक्वेशन लिहित चालू. This is the nature of straight line. Equation of straight line is y is equal to mx plus c. मग आता आपल्याला दिलेलं इक्वेशन कसं आहे, x रेज टू 1 y रेज टू 4 इज इक्वल टू c. म्हणजेच आता मी इथं सोल्युशन लिहितो. गिवन इक्वेशन आहे x रेज टू 1 y रेज टू 4 इज इक्वल टू c अँड इट इज इक्विवॅलंट टू. आता हे इक्वेशन जे आहे ते इक्विवॅलंट टू आहे x रेज टू a y रेज टू b इज इक्वल टू c याच्यासारखं. आणि हे इक्वेशन आहे रेक्टँग्युलर हायपरबोलाचं. दिस इज इक्वेशन ऑफ रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर ऑफ हायपरबोला. मग रेक्टँग्युलर हायपरबोला असेल त्याच्यामध्ये ए काय आहे, तर ए बघा ऑड आहे, बी काय आहे इवन आहे. म्हणजे ग्राफ असेल, ग्राफ इज नॉट नियर दी इवन. ग्राफ कुठं असणार आहे, नॉट नियर दी इवन. मग नॉट नियर दी इवन म्हणजे चेक करा. दिस इज स्ट्रेट लाईन, हा ऑप्शन जातो. दिस इज सर्कल, हा ऑप्शन जातो. दिस इज थर्ड रेक्टँग्युलर कर्व, दिस इज 4 रेक्टँग्युलर कर्व. क्लिअर झालं. त्याच्यानंतर सी काय आहे रे, पॉझिटिव्ह. मग सी पॉझिटिव्ह आहे, सी पॉझिटिव्ह म्हणजे हा कुठं आला, सी निगेटिव्ह म्हणजे ऑप्शन नंबर 4 सुद्धा जातो. डायरेक्ट ऑप्शन 3 येतो. ऑप्शन 3 सुद्धा परत चेक करा. तुमचा बी काय आहे म्हणजे ए वाय अलॉंग वाय ॲक्सिस काय आहे, वाय अलॉंग वाय ॲक्सिस आहे इवन व्हॅल्यू आणि ए काय आहे ऑड. म्हणजे ग्राफ तुमचा असणार आहे एक्स ॲक्सिसमधला. हा तुमच्यावाला ग्राफ आला एक्स ॲक्सिसमधला.
म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. या पद्धतीचे क्वेश्चन असतात. पॉईंट क्लिअर झाला. परत सांगतो, इक्वेशन काय होतं, x⁻1 y⁴ इज इक्वल टू सी. आणि तुम्हाला करेक्ट ग्राफ फाईंड करायला लावला. हे चारही ऑप्शन होते. पहिला ग्राफ होता y इज इक्वल टू mx प्लस सी. पहिला ऑप्शन जातो. दुसरा सर्कल आहे. दुसरा ऑप्शन जातो. थर्ड हायपरबोला आहे. फोर्थ हायपरबोला आहे. पण थर्डमध्ये पॉझिटिव्ह सी आहे तिथं ना, पॉझिटिव्ह सी आहे म्हणून ग्राफ असणार आहे ओरिजिनपासून लेफ्ट साईडला, राईट साईडला. आणि इथं काय आहे, निगेटिव्ह सी. आणि एक्झॅक्टली मिरर इमेज याच्यावाली आहे. पण हा ऑप्शन कधी करेक्ट असता, ज्यावेळेस -c असता त्यावेळेस. म्हणून ऑप्शन 4 रॉंग. मग आता ऑप्शन 3 अजूनसुद्धा आपण करेक्ट चेक करू शकतो. जर ए जर ऑड असेल, बी जर इवन असेल, जसं दिलंच आहे, ए काय आहे ऑड, बी काय आहे इवन, ऑड आहे इवन आहे, सी काय असणार आहे पॉझिटिव्ह. अलग सी पॉझिटिव्ह. स्टार्ट कुठून होणार, नॉट नियर दी इवन. नॉट नियर दी इवन पासून स्टार्ट झालाय का नाही, इकडून स्टार्ट झालाय एक्स पासून. क्लिअर झालं सर्वांना? नक्की. अजून एक घ्यायचा, ठीक. सो नेक्स्ट इज x⁻2 y⁻2 इज इक्वल टू सी. ओके, ऑप्शन आहे तुम्हाला. ऑप्शन फर्स्ट इज x y minus y minus x. ऑप्शन सेकंड आहे प्लस y प्लस x माइनस y माइनस x. ऑप्शन थर्ड आहे प्लस y प्लस x माइनस y माइनस x. अँड ऑप्शन लास्ट आहे फोर्थ वन, प्लस y प्लस x माइनस y माइनस x माइनस y. ओके, असं इक्वेशन दिलं आहे. मग आता आपण चेक करणार ए आणि बीचे व्हॅल्यू. इथं ए किती आहे E1, बी किती आहे E1, सी काय आहे पॉझिटिव्ह. मग मी अगोदरच सांगितलं आहे सी पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो याची काही घेणं देणं नाही आहेत. कधी जर ए आणि बीच्या व्हॅल्यू जर E1 असती तर ग्राफ कुठे येऊन जाणार आहे, चारही क्वाड्रंटमध्ये. मग चेक करा ग्राफ चारही क्वाड्रंटमध्ये पाहिजे. हा पहिल्या दोन क्वाड्रंटमध्ये हा ऑप्शन नाही आहे, हा दोन क्वाड्रंटमध्ये हा पण नाही, दिस इज ऑल्सो इन 2 क्वाड्रंट हा पण नाही. मग ऑप्शन राहिला काय, हा चारही क्वाड्रंटमध्ये ग्राफ आला आहे म्हणून ऑप्शन फोर्थ वन इज करेक्ट. क्लिअर झालं सर्वांना? आता तुमच्यासाठी होमवर्क, आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे या पद्धतीचा. मी काय तुम्हाला इक्वेशन देतो, y इज इक्वल टू 2x प्लस 3. ओके, y इज इक्वल टू किती आहे 2x प्लस 3 हे इक्वेशन आहे. आणि तुम्हाला ग्राफ असेल, होमवर्क आहे हा होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा, त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवायचे आहे. सो ऑप्शन फर्स्ट x y this is also angle theta, this is also angle theta. Here is okay, you are giving the slope, no need to write the slope, just we have to find. फक्त तुम्हाला कुठेही स्लोपशी काही घेणं देणं नाही आहेत, फक्त नेचर कसं आहे ते बघा, म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट येतो. थर्ड आहे ओके x y. and last प्लस x प्लस y. जमेल सर्वांना? नक्की हा ऑप्शन पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता.
ओके, सेकंड वन. फर्स्ट क्वेश्चन झाला, आता सेकंड क्वेश्चन. 3 स्क्वेअर प्लस, किंवा असं म्हणूया 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2. फाइंड द करेक्ट ग्राफ. ओके, फर्स्ट वन इज ओके. सेकंड वन, एक्स वाय. थर्ड वन, फक्त इक्वेशन चेक करा. इक्वेशन कुठल्या एक ग्राफचा आहे, तुम्हाला लगेच आन्सर भेटत चालेल. फोर्थ वन इज दॅट इज, हे चारही ऑप्शन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट थर्ड ऑप्शन इज प्रॉब्लेम नंबर थर्ड. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a and plus 2. 4a. एक काम करू, असं घेऊया. 4 zx. 4zx. ऑप्शन इज ठीक आहे. ऑप्शन सेकंड. ऑप्शन थर्ड as it is, and option last ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी युअर होमवर्क. इथं तुमच्याला होमवर्क आहे. हा होमवर्क मला कंप्लीट करून तुम्ही फोटोग्राफ्स पाठवत. ओके, नाउ वी आर प्रोसीड दी लास्ट सेशन ऑफ दिस फाउंडेशन लेक्चर्स अँड दिस इज अल्जेब्रा. ओके, अँड अल्जेब्रामधील आपल्याला पॉईंट शिकायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती तुम्हाला काय असतं, माहिती सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती असतं. सो अल्जेब्रा, आणि अल्जेब्रामधून आपण पॉईंट घेणार आहोत, एकच पॉईंट घेणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, द अल्जेब्रिक इक्वेशन आर इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx plus c is equal to 0. This is the general equation, general quadratic equation, general quadratic equation. हे एक जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याचं सोल्युशन काय असतं रे? देन सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज आणि सोल्युशन काय असतं मग याच्यावालं? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. दिस इज द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, सोपं आहे ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुमचं झालं आहे 10th मध्ये. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. अँड सोल्युशन काय असतं? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येतात. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस, हिअर इज ओनली प्लस, प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अँड x2 इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे दोन्ही इक्वेशन्स आणि याचे सोल्युशन्स तुम्हाला माहिती. ठीक आहे, ओके. आता मी काही प्रॉब्लेम्स घेतो, ते प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मी काही प्रॉब्लेम्स घेतो. ते एक ते दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, बाकीचे तुम्ही सोडवा. सोल्युशन्स याचे समजले आहेत. सो इक्वेशन आहे, सॉल्व द इक्वेशन आणि इक्वेशन आहे 2x स्क्वेअर प्लस 5x मायनस 12 इज इक्वल टू 0. ओके, अँड बाय कंपॅरिझन विथ
स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मग जनरल इक्वेशन काय आहे? आता हे गिवन इक्वेशन मी लिहून घेतो. गिवन इक्वेशन काय आहे? 2x² + 5x - 12 = 0. मग याला मी कंपेअर केलं, कंपेअर टू जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन, जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत जर कंपेअर केलं तर किती येऊन जाणार आहे? ax² + bx + c = 0. इक्वेशन 1, इक्वेशन 2 कंपेअर जर केलं, a भेटला आहे 2, b भेटलेला आहे 5 आणि c भेटलेला आहे -12. देन solution of quadratic equation is काय असतो? x = -b ± √b² - 4ac/2a. मग तुम्हाला काय करायचं आहे? एकदम सिंपल आहे बघा. आता तुम्हाला काय करणार? ए, बी आणि सीच्या व्हॅल्यू भेटल्या आहेत ना, सोल्युशनमध्ये टाकून द्या, तुमच्यावाला ॲन्सर असेल. मग व्हॅल्यू जर टाकून दिल्यात तर काय येऊन जाणार बघा? x असेल, x बी व्हॅल्यू किती आहे रे? 5 प्लस का मायनस? प्लसच आहे, ±√ बी व्हॅल्यू किती आहे? 5² म्हणजे इथे येऊन जाणार आहे 5² - 4. ए व्हॅल्यू किती आहे? 2 आणि सी व्हॅल्यू किती आहे? -12 अपॉन किती असणार आहे? 2 × ए व्हॅल्यू किती आहे? 2. मग याला जर सॉल्व केलं तर असेल -5 ±√25. दिस इज प्लस हे किती होऊन जातील? 8 × 12 म्हणजे किती असणार? ते 96 आणि डिवायडेड बाय असेल 4. आणि याला जर तुम्ही पूर्ण पद्धतीनं जर सॉल्व केलं तर ते असेल 5 ±√121/4 येऊन जाता. आणि याच्यावर सोल्युशन्स तुम्ही फाईंड करू शकता. याच्यावरून तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज भेटतील, त्या किती असतील त्या तुम्ही मला सांगायच्या. चालेल? नक्की? इझी? ठीक. आता तुमच्यासाठी दुसरं सोल्युशन आहे. x असेल 4x², b असणार आहे 7x आणि c असेल -12. बाय कंपॅरिझन विथ स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही मला एक्सच्या 2 व्हॅल्यूज फाईंड करायचे. ठीक आहे? आणि याचं रिमेनिंग सोल्युशन तुम्ही मला पाठवणार. त्यानंतर हा तुमच्यासाठीचा एक होमवर्क असेल. आता हा झाला तुमच्याला सेकंड होमवर्क. आणि आता लास्ट होमवर्क मी सर्वांना देतो. आणि तो लास्ट होमवर्क आहे, सो हिअर इज अ लास्ट होमवर्क ऑफ दिस फाउंडेशन्स क्लास. आणि लास्ट होमवर्क आहेत होमवर्क t² + 3t - 4 = 0 and they are asking find time. Okay, so इक्वेशन आहे t² + 3t - 4 = 0 आणि तुम्हाला विचारलं आहे टाइम फाइंड करा. आय थिंक सो दिस इज द एंड ऑफ फंडामेंटल क्लासेस. आत्तापर्यंत आपण जेवढे आपल्याला 2 वर्षासाठी मॅथमॅटिकचे कोर्सेस लागणार होते, फिजिक्ससाठी जे महत्त्वाचे 10 स्टँडर्डमधून 11 आणि 12ला जाताना जे महत्त्वाचे होते ते आपण घेतले. आता तरी मला वाटतं की कोणाला याच्यामध्ये कुठेही अडचण नसावी. ओके, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला तो मेसेज करू शकता. सोमवार म्हणजे 1 जानेवारीपासून 1 जूनपासून आपण आपल्याला जो रेग्युलर चॅप्टर्स आहेत 11वीचे, जो पहिला तुमचा ॲक्च्युअली मेजरमेंट आहे, पण मी मेजरमेंट न करता जनरली आता आपल्याला मॅथमॅटिक्सचा बऱ्या प्रकारे बेस भेटलेला आहे. त्या बेसवरती आपण काही क्वांटिटीज बघणार आहोत, जसे की स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीज यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. असं म्हणता की फिजिक्समध्ये 2 वर्षाचे जे कोर्सेस कव्हर करायचे असतात, ते 2 वर्षाचे कोर्सेस सगळे चॅप्टर शिकण्यासाठी काही बेसिक थिंग्स असतात ज्या 11वीमध्ये खूप महत्त्वाचे असतात. त्यापैकी एक आहे स्केलर्स आणि व्हेक्टर्स. जसं की युनिट डायमेन्शन तर आहेच, पण स्केलर्स, वेट आणि व्हेक्टर्स हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आय एम रिक्वेस्ट टू ऑल, सर्वांनी सोमवारपासूनचे लेक्चर्स हे कंटिन्युअसली अरेंज करा. तुम्हाला दररोज 40-40 मिनिटाचं लेक्चर येत जाणार आहे.
ते लेक्चर्स तुम्हाला मी मे बी प्रयत्न करेल, म्हणजे मोस्टली प्रयत्नच करणं आहे की ते लेक्चर तुम्हाला मॉर्निंगला पडावं, जेणेकरून पूर्ण दिवसभर तुम्हाला त्या लेक्चरची रिव्हिजन करण्यासाठी भेटेल. सर्वांना ते लेक्चर्स दिले जातील. तुमच्या गुगल क्लासवर्डचा सेकंड कोड तुम्हाला तयार करण्यात येईल, जो ॲक्च्युअल रेग्युलर क्लासेससाठी असेल. त्याचा कोडची माहिती तुम्हाला पुणेकर सर लवकरच देतील. त्यामुळे सर्वांनी आता व्यवस्थित अभ्यासाला लागा. जे डाऊट्स आत्तापर्यंत कोणी पाठवले नसतील ते आता डाऊट्स तुम्ही पाठवत चला. ओके, सो स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.